कालाय तस्मै नमः या नाटकात खानोलकरांना जिव्हाळ्याचा असलेला नियती आणि मानवी इच्छा यांच्यातला सनातन संघर्षच रंगवलेला आहे. नियती ही एक स्वयंभू शक्ती आहे. ती माणसाच्या आयुष्याची वाट ठरवते आणि म्हणूनच तिने घडवून आणलेल्या घटितांपुढे मान झुकवणं, त्याचं फक्त साक्षीदार होणं एवढंच माणसाच्या हातात असतं, हे इथलं सूत्र. इथल्या शकू या काव्यमय व्यक्तिरेखेमुळे नाटकाला एक विलक्षण कोवळीक लाभलेली आहे. निसर्गानेच गळ्यात ठेवलेल्या आपल्या गाण्याच्या नादात रमलेली, वेडसर भासणारी ही निरागस शकू खरोखरच अविस्मरणीय अशी आहे. गप्प का तुम्ही? नाना, माझं भूत तुम्ही घालवलंत ना, होय ना? मी कोण शकू? ऋषी, फार मोठे, देवाघरचे. बापूंची मला भीती वाटते, तुमची नाही वाटत जरा सुद्धा, शपथ. शकू, आता तू चांगली आहेस. आता तुला गावी जायला हवं नाही का? जाणार ना गावी? जाऊ मी? खरंच जाऊ मी? मी तेच विचारायला आले, खरंच. म्हटलं दार बंद आहे, थोडं थांबावं. जायचं का मी? बाळ, हे घर परक्याचं नाही का? दुसऱ्याच्या घरी राहणार तू? हो, मला नाही वाटत हे दुसऱ्याचं घर, हे माझंच घर आहे. ते सुद्धा हेच म्हणतात. मी हट्ट घेणार आहे इथं राहण्याचा. नाना, ढकलून का देणार तुम्ही मला? द्या बापडे. पुन्हा ते भूत मानगुटीवर बसेल, पुन्हा ते भूत मानगुटीवर. तुला म्हणायचंय काय शकू? तुला काहीतरी विचारायचंय, हो ना? मला त्यांनी पाठवलंय. मधू नका? त्यांचं म्हणे प्रेम आहे माझ्यावर. प्रेम? प्रेम म्हणजे काय हो? कसं असतं ते? तुम्ही कधी प्रेम केलंय का हो कुणावर? मला ते काही कळत नाही. नाना, ते म्हणतायत नानांची परवानगी नाही, नानीची. असं का हो? मी का वाईट आहे एवढी? वेडी आहे मी? मी शोभणार नाही का तुम्हाला सून म्हणून? सांगा ना. शकू, मला खरं सांग, हे तू स्वतःच बोलतेस का की कुणी पढवलंय तुला? खरं सांग. शकू, घाबरू नको बाळा, खरं सांग. तुला मधूनही बोलायला सांगितलंय? खोटं आहे? होय होय, पण नाना, त्यांनी. पुढं बोल शकू. राणी म्हटलंय मला आपली. मी राणी आहे का हो? आहे? ते उगीच म्हणतील मला राणी राणी. गावातली लोक मला भूत म्हणायची, खुद्द बापू मला भूत म्हणायचे. मी देवळात गेले ना, तर तो फुटक्या डोळ्यांचा पुजारी मला म्हणायचा, शकले ये माझ्याजवळ, मी तुला अंगातलं भूत काढून लावतो. मला वीट यायचा त्याचा. एकदा एका म्हातारीनं तिच्या अंगात यायचं. माझ्या हाताच्या तळव्यावर निखारा ठेवला. मी केवढ्यानं किंचाळले माहितीये. ती म्हणाली, भूत किंचाळलं बघा, ऐका. हा पाहिला डाग या तळव्यावर अजून आहे. त्या गावात जाऊ मी? त्या गावात मला राणी कोण म्हणणार? गावात एक मोठाला वडाचं झाड आहे. एकदा काय झालं, मी निघाले होते गात, सावल्या पसरल्या होत्या. शीळ आली आणि मागाहून कुणी मिठी घातली. मी ओरडले. बापू जवळच होते, शेतात धावत आले. तर वडामागून कुणी घोगऱ्या आवाजात बोललं, मी पिशाच आहे, मी हिच्या कुडीवर ताबा मिळवलाय, ही कुडी माझी आहे. शकू, शकू, गेला. परवाच नाही का घालवलं त्याला? आता पुन्हा कसं येईल? ते येईल का? नाही. तुम्ही ऋषी आहात. ऋषी. नाना, देवाघरचे. नाही येणार. पण गावात गेलं असेल ते, त्या वडाकडे वाट पाहत उभा असेल ते. मी गावी गेले की. नाना, मला नका हो पाठवते गावात. मी मरेन हो, खरंच मरेन. पाठवणार मला?
नाही नाही, कधीही नाही पाठवणार. इथंच राहा तू शकू, इथंच राहा. खरं राहा राहा, आनंदानं राहा. बापूंना सांगाल ना? होय, सांगेन. जा आता. मुली, काळाची करणी मोठी विलक्षण आहे. ते भूत याच घरात आहे, पोरी याच घरात. मधू, तुला ईश्वरानं क्षमा करावी. या नाटकाला महाराष्ट्र सरकारचा नाट्यलेखनाचा पुरस्कार मिळाला. 1972 साली या नाटकाच्या प्रयोगाने राज्य नाट्य स्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या बरोबरीनं अनेक पारितोषिकही पटकावली. नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परिसारे हलक्याने आड येते रीत, नाही कशी नाही कशी म्हणू तुला येते जरा थांब, परी हिरव्या वळणाने जायचे ना लांब. नाही कशी म्हणू तुला येते जरा थांब, परी हिरव्या वळणाने जायचे ना लांब. नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत. नाही कशी म्हणू तुला माळ मला वेणी, नाही कशी म्हणू तुला माळ मला वेणी, परिनीट ओघळेल हासतील कोणी. नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परिसारे हलक्याने आड येते रीत, नाही कशी नाही कशी म्हणू तुला घेते तुझे नाव, नाही कशी म्हणू तुला घेते तुझे नाव, परी नको अधरांचा मोडू सुमनाव. नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परिसारे हलक्याने आड येते रीत, नाही कशी नाही कशी